नमस्कार मित्रांनो, आज आहे मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट 2026। मित्रांनो, आज राज्यामध्ये वातावरण कसं असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते देखील आपल्या लोकेशन कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर आज आहे 4 ऑगस्ट 2026। मित्रांनो, आज या ठिकाणी अकोला, या ठिकाणी यवतमाळ, वाशिम, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी विदर्भामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। भंडारा व गोंदिया जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, या ठिकाणी मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। परंतु या ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। परंतु या ठिकाणी बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते। तसेच या ठिकाणी सोलापूर, अकलूज, सांगोला या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। सांगली तसेच कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। जास्त काही मित्रांनो पावसाची शक्यता आज आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पाहायला मिळत नाही। या ठिकाणी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा घाटमाथ्यावरती पाहायला मिळतोय। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। कोकणपट्टीमध्ये देखील पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। मुंबई व आसपासच्या परिसरामध्ये देखील पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला आहे। हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच नाशिक, इगतपुरी, त्र्यंबक या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय व निफाड, मनमाड या भागामध्ये पूर्णपणे पावसाचा जोर हा कमी झालेला आहे। मालेगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळतोय। मित्रांनो, आज जर संपूर्ण महाराष्ट्राचा एकंदरीत विचार केला तर मराठवाड्यामध्ये व विदर्भामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। तुरळक भागामध्येच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। कोकणपट्टीमध्ये देखील आपल्याला मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर कमी झालेला आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण आपल्या डिजिटल शेतकरी YouTube चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।